नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात करेंगे डोंबिवली की, जहां स्टेशन के बाहर का इलाका फेरी वाला मुक्त करने के लिए पालिका प्रशासन की ओर से लगातार कार्रवाई की जा रही है। साथ ही बात करेंगे गढ़चिरौली की, जहां अवैध रेत परिवहन करते हुए ट्रैक्टर पकड़े गए। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से बात करेंगे। डोंबिवली में शुक्रवार को सहायक आयुक्त हेमा ने स्टेशन के बाहर फेरी वालों पर कार्रवाई की। उन्होंने फेरी वालों को चेतावनी देते हुए कहा कि स्टेशन के बाहर की सड़क पर तुम्हारा 7/12 नहीं, बता दें कि कार्यवाही तो होगी ही। कार्यवाही के दौरान कुछ फेरी वाले दुकानों के सामने बैठे मिले, जिससे दुकानदारों से अपील की गई कि वो फेरी वालों को अपनी दुकानों के सामने न बैठने दे। पालिका प्रशासन द्वारा स्टेशन क्षेत्र को फेरी वाला मुक्त बनाने के लिए कार्यवाही लगातार जारी है। माननीय आयुक्त महोदय यांचे निर्देश आहेतच की नागरिकांना चालण्यासाठी पदपथ फुटपाथ हे रिकामे असावे, परंतु हा स्टेशन परिसर आहे, गजबजलेला परिसर आहे। या परिसरात हे जे फेरीवाले आहेत, भाजीवाले आहेत, यांना जे 150 मीटरच्या आतमध्ये जसं आपण नेमून दिलेलं आहे हायकोर्टाचे जसे आदेश आहेत किंवा त्याच्याप्रमाणे, तर त्याप्रमाणे ते बसतात। परंतु मी मध्ये माझे सहकारी आहेत, कर्मचारी आहेत, पथक प्रमुख आहेत, हे सातत्याने कारवाई करतच असतात। आज मी स्वतः विजिट अचानकपणे दिली, तर बरेचसे मला असे रस्त्यावर बसलेले आढळले। तर त्या लोकांना मी आज तेच सांगितलं की तुमचा 7/12 असल्यासारखं वागू नका, आणि नागरिकांना जर चालण्यास त्रास होत असेल तर तुम्हा लोकांना कायमचं इथून पळ काढून घेण्यात यावं। कारण का ह्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, नागरिकांच्या काही गाड्या पार्क होत आहेत, अनधिकृत गाड्या पार्क करून 2 व्हीलरच्या गाड्या इथे लावून लोक भाजी घ्यायला जात आहेत। हे चुकीचं आहे ना, कारण का गाड्या पार्क केलेल्या आहेत, त्यामध्ये लोकांची वर्दळ आहे, मग त्यामुळे वाहतूक म्हणजे लोकांना चालण्यास त्रास होत आहे। या गोष्टी लक्षात घेऊन मी स्वतः याबाबत लक्ष घालून स्वतः सातत्याने। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। डोंबिवली पूर्व के गांव प्रभाग क्षेत्र में सहायक आयुक्त संजय कुमावत ने अपनी टीम के साथ 9 मई को फेरी वालों पर कार्रवाई की। हालांकि नियम के तहत स्टेशन के 150 मीटर दायरे में फेरी वाले नहीं बैठ सकते, फिर भी वो रामनगर टिकट घर के पास अंधेरे स्थान पर अपना सामान छिपाकर बैठ गए। कुमावत ने तुरंत कर्मचारियों को सामान बाहर निकालने का निर्देश दिया। इसके अलावा फुटपाथ पर अतिक्रमण कर रहे दुकानदारों का सामान भी जब्त किया गया। टीम ने मधुबन गली, उड़से करवाड़ी और रामनगर टिकट घर के पास फेरी वालों के खिलाफ कार्यवाही की है। नमस्कार, मी सामान्य नागरिक आहे डोंबिवलीचा। सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी असते की आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी काही गर्दी असते। ठीक आहे, पोटा पाण्यासाठी लोक बसलेले असतात, भाजी विक्रेते वगैरे, ठीक आहे, त्यांना तुम्ही योग्य जागा द्या, त्याबद्दल काय प्रश्न नाही। पण दुसरी गोष्ट, जसं आता पावसाळा सुरू होतोय किंवा अजून कधी पण ज्यावेळी गर्दीची वेळ असते आणि ट्रेनला जायला किंवा यायला ज्यावेळी आपल्याला जावं लागतं त्यावेळी तिथे बाईक लावून बसलेले असतात। इथे सांगितलं वाहतूक आयुक्ताला सांगितलं तर ते म्हणतात की आम्ही सांगतो ते ना, पण अडचण अशी असते की सगळेजण बाईक तिथे एंट्रीला लावून ठेवतात आणि लोकांना बाहेर निघायला पुष्कळ त्रास होतो। तर त्यांची एक सुविधा करा, त्यांना बाईक लावण्यासाठी किमान 100 मीटर लांब चान्स द्या, जागा द्या, आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना योग्य प्रकारे जायला हे द्या, रस्ता द्या। दुसरी गोष्ट, अशा लोकांना आपण जर सांगायला गेलो की भाऊ गाडी जरा बाजूला या, इथे आपल्याला निघायला रस्ता नाही मिळत आहे, तर ते लोक उलटं समजलं ना, हे काम शासनातर्फे योग्य प्रतिनिधीने आणि योग्य जे कोणी सरकारी अधिकारी आहेत त्यांनी करायला पाहिजे। डोंबिवलीच्या स्टेशन परिसरात प आणि ग च्या हद्दीमध्ये स्टेशन परिसर येतो। तिथे आमची दैनंदिन कारवाई रोज चालू आहे। सकाळी 9 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत आमची सातत्याने कारवाई सुरू असते। या कारवाईमध्ये आमची दिवसभर माणसं उभी असतात, गाड्या उभ्या असतात। प्रत्येक फेरीवाला कोणी बसणार नाही याची आम्ही काळजी घेतो आणि कडक कारवाई केली जाते। वेळ आली तर आम्ही गुन्हे देखील दाखल केलेले आहेत आणि कुठलाही फेरीवाला बसणार नाही। रस्ता जास्तीत जास्त मोकळा राहील। जे रेल्वेने प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांना देखील आम्ही रस्त्यात अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही दररोज दैनंदिन आमची कारवाई सुरू आहे। असे जे काही दुकानदार आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही आज देखील कारवाई केली आणि कंटिन्यू आमची कारवाई सुरू आहे। त्यासाठी आज JCB पण आम्ही मागवलेला होता की ज्यांचे जे काही वाढीव शेड आहेत, जे काही वाढीव बांधकाम आहेत
त्याच्यावर देखील आम्ही आज कारवाई केलेली आहे आणि सातत्याने आमची कारवाई सुरू आहे। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। सिरोंचा में राजस्व विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए अवैध रेत परिवहन करते हुए 15 ट्रैक्टर पकड़े। गुप्त सूचना के आधार पर प्रभारी तहसीलदार हामिद सैयद और नायब तहसीलदार श्रीनिवास तोटावार के नेतृत्व में मौजा मदिकुंटा गांव के पास गोदावरी नदी घाट पर छापा मारा गया। इस दौरान अवैध रेत परिवहन करते हुए ट्रैक्टर पाए गए। सभी ट्रैक्टरों को जब्त कर तहसील कार्यालय सिरोंचा में जमा किया गया। ये कार्रवाई मंडल अधिकारी प्रशांत धात्रक, प्रवीण डोंगरे, मुरली इकजापे और संजय सिडाम तलाठी द्वारा की गई। गढ़चिरौली से सी न्यूज़ संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। आइलिया नगर के सुपे गांव में सरकारी एम्बुलेंस चालक सादिक चाचा ने अपनी एम्बुलेंस की मदद से आइलिया नगर जिले में हजारों लोगों की जान बचाई है। उन्हें सादिक चाचा के नाम से जाना जाता है। वो पिछले 15-16 सालों से एम्बुलेंस के कारोबार से जुड़े हैं। पूना रोड पर दुर्घटना होने पर वो रात दिन यहां मरीजों को लेकर जाकर जान बचाने की कोशिश करते हैं। अब तक इस चाचा ने हजारों लोगों की जान बचाई। यहाँ के निरामय अस्पताल के डॉक्टर, इस अस्पताल के संचालक डॉक्टर विजय जगत ताप और सादिक चाचा की तारीफ की। बता दें कि डॉक्टर ने चाचा द्वारा अब तक बचाए गए लोगों की जान के बारे में जानकारी दी। सादिक मकबूल सैयद चाचा कोरोना काल में भी सादिक चाचा की तारीफ नगर जिले में हो रही है। ये सब कुछ समीक्षा के आधार पर बताया गया। सादिक मकबूल सैयद माझं नाव। मोठ्याने बोल। हां सादिक मकबूल सैयद, हां राहणार सुपा, हां तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। हां माझा ॲम्ब्युलन्सचा व्यवसाय आहे। 10-15 वर्षापासून मी हा धंदा करतो। हां रात्री बेरात्री कोणाचा बी फोन आला तर मी 1 मिनिटाचा उशीर न लावता स्पॉटला जातो। हां म्हणजे हायवे रोडला ॲक्सिडेंट झालं तर मी तातडीनं तिथं जातो। बरं बरं गोरगरीब असो किंवा कुणी असो त्यांना उचलून हॉस्पिटल पतर नेऊन पोच करतो। म्हणजे तुम्ही त्यात जीवदान देता व नवीन परत यावेळेला। आज रोजी बुवा सातत्याने एखादा गोरगरीब असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, त्याचं कोणी नातेवाईक नसेल, त्या टायमाला तुम्ही त्या पेशंटला काय तुम्ही सेवा करता? इथून आपण हॉस्पिटलला घेऊन जातो, इथं नाही घेतलं तर नगरला नेतो। पैशाच्या बाबतीत आपण म्हणजे पैशासाठी करीतच नाही पहिली गोष्ट। बरं 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 पैसा असो नसो त्यांचं म्हणजे हॉस्पिटलला नेऊन त्यांचं माणूस जिवंत राहिलं पण फक्त ही माणूस म्हणजे वाचला पाहिजे हे आपलं ध्येय आहे। हां 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 काय आज तुमच्याकडे किती गाड्या आहेत? आज रोजीला माझ्याकडं आहे 3 ॲम्ब्युलन्स आहेत। हां तुम्हाला असा एक प्रसंग अनुभव सांगा तुमच्या जीवनातला का बुवा डेड बॉडी इथून तुम्ही आयल्यानगर सोडून म्हणजे अहमदनगर सोडून तुम्ही आतापर्यंत कुठं डेड बॉड्या ह्या मयत झाल्या आहेत बुवा त्यांना तिथे पोचच करावं लागणार आहे अशा त्या कोणत्या त्या ठिकाणी तुम्ही गेले तुमचा काही अनुभव सांगा ना। मी आत्तापर्यंत बऱ्याचशा बॉड्या बाहेरगावी पाठवल्यात। राजस्थान, UP, हां उत्तर प्रदेश, इंदोर, हां सोलापूर, नांदेड, इकडं जळगाव, बऱ्याचशा ठिकाणी आपण बॉड्या घेऊन गेलो। म्हणजे गाडीमध्ये पेशंटचे नाते वगैरे असतात तुम्हाला काही? नातेवाईक असतात ना जाता वेळेस। अच्छा 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 हां मी डॉक्टर विजय जगताप, संचालक निरामय हॉस्पिटल सुपा। सादिक भाई जे आपले सरकारी ॲम्ब्युलन्सवाले आहेत, अतिशय बऱ्याच वर्षापासून मला वाटते साधारण 10 वर्षापासून आपल्याला रेग्युलरली सर्व्हिस करतायत। सुपा नगर किंवा नगर ते सुपा त्या रस्त्यावर जे काही ॲक्सिडेंट होतात, कुठूनही फोन त्यांना आला इमर्जन्सीमध्ये तर तात्काळ ते त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि तेथील जे कोणी पेशंट्स आहेत ॲक्सिडेंटचे त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात। पेशंट सिरियस असो, नॉर्मल असो किंवा तिथे ॲक्सिडेंटमुळे त्याचा मृत्यू जरी झाला असेल तर सर्व प्रकारच्या पेशंटला ते पुढच्या उपचारासाठी ते हॉस्पिटलला आणतात। त्याच्यानंतर जे काही ॲक्सिडेंटने मृत्यू झालेले पेशंट आहेत त्यांची पुढची जी सुविधा आहे पोलीस स्टेशनमधनं जे काही त्यांचे सोपस्कार करून PM पर्यंत त्या पेशंटचे सगळं ते करतात। त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक वगैरे आल्यानंतर त्यांना पुढची सर्व्हिस ते देतात। अतिशय उत्कृष्ट सेवा ते गेल्या कित्येक वर्षापासून देत आहेत आणि त्यांच्यामुळं बऱ्याचशा रुग्णांचे प्राण आतापर्यंत वाचलेले आहेत। अशीच सेवा ते पुढं करत राहतील अशी अपेक्षा आहे। आपल्या हॉस्पिटलचं नाव काय डॉक्टर? मी डॉक्टर विजय जगताप, निरामय हॉस्पिटल सुपा।
छत्रपति संभाजीनगर से सीनियर संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।